नमस्कार, कोमल रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण येथे तुरीच्या शेंगाची भाजी कशी करायची आहे ती बघणार आहोत। मी त्या गावरान इथे शेंगा घेतलेल्या आहेत तुरीच्या। ते या पद्धतीने आपण शेंगा सोलून घ्यायच्या आहेत अगोदर। पाहू शकता मी या पद्धतीने इथे शेंगा सोलून घेतलेल्या आहेत। ही शेंगदाणे आपण पहिले इथे एका कढईमध्ये भाजून घेणार आहोत। भाजताना तेल घालायचं नाही, तसेच भाजायचे। हे शेंगदाणे आपण थोडेसेच गरम करून घेणार आहोत, अगदी डाग येईपर्यंतच। शेंगदाणे जास्त भाजायचे नाहीत, या पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे। 8 ते 10 इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत। तेल टाकून हे भाजून घेणार आहे। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। जर तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर थोड्या जास्तही घातल्या तरी चालेल। या मिरच्या आपल्या पूर्णपणे इथे भाजलेल्या आहेत। आपण या मिरच्या काढून घेणार आहोत। काढून मी इथे दाणे आणि मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे वाटून घेणार आहे। तुमच्याकडे मिक्सर नसेल तुम्ही खलबत्त्यातही वाटू शकतात। वाटून घेतल्याच्या नंतर इथे मी 2 बेसन घालणार आहे, 2 चमचे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे परत वाटून घेणार आहे। या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। पाहू शकता जास्त जाड किंवा बारीकही वाटायचं नाही, मीडियम असं वाटायचं। त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालायचं। तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, बारीक इथे कट केलेलं लसूण घालायचं, कढीपत्ता घालून 2 मिनिट लसूण परतून घ्यायचा। नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची, अर्धा चमचा हळद घालून हलवून आपण इथे वाटलेलं टाकून द्यायचं। त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। आधी पाणी बघायचं, जर तुम्हाला पाणी थोडंसं टाकायचं असेल टाकू शकतात। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घट किंवा पातळ ठेवू शकतात भाजी। नंतर यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, चवीपुरतं मीठ घालून छान भाजी हलवून घ्यायची। 5 मिनिट भाजी ही आपण अशी शिजू देणार आहोत। आपली इथे भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।